सासर ते माहेरचा प्रवास दिसतोय तितका सोपा अजिबातच नव्हता. एस टी महामंडळमध्ये सकाळी बसलो आंबरोळी चंदगड तालुक्यापासून तर पोहोचलो आम्ही बत्तीसशिराळ्याला दुपारी 2च्या दरम्यान. कोल्हापूरमध्ये असलेली ही गर्दी आणि उष्णता बघून माझं डोकं इतकं दुखायला लागलं. प्रवासामध्ये फक्त वडापाव खाल्लेला, त्यामुळे मला अचानक पित्त झालं आणि मला तापही आला. बत्तीसशिराळ्यामध्ये नंदुबाईंच्या घरी दिवसभर थांबलो आणि रात्री 10च्या दरम्यान मी पेठ नाक्यावरून बसले हमसफर बसमध्ये छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी. सकाळी 7च्या दरम्यान मम्मीकडे पोहोचले आणि भावाने माझ्यासाठी स्पेशल नाश्ता बाहेरून आणला होता. तर माझ्या नंदूबाईंनी, माझ्या सासूबाईंनी जे काही माझ्यासाठी खरेदी केली होती ते मी माझ्या मम्मीला आणि माझ्या आजीला कौतुकाने दाखवत होते. ही पैठणी साडी मला फारच आवडली. बहुतेक लवकरच मी ती वेअर पण करेन आणि तुम्हाला दाखवेन. काल झालेला दिवसभरचा जो त्रास होता आणि थकवा होता ते घालवण्यासाठी दिवसभर मी आराम केला आणि संध्याकाळी छान अशी आमची भाऊबीज सेलिब्रेट केली. मी घातलेला हा ड्रेस माझ्या सासूबाईंनी